नांदेडमधल्या देगलूरमध्ये निवासी शाळेतील अंध मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं गेलं, त्यानंतर तिचा मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी मयत मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर संबंधितांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला गेलाय। देगलूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलेला असून नेमका प्रकार काय घडला याचा तपास केला जातोय। येथील अंध वसतिगृह आहे, तेथील एक मुलगी, ही पीडित मुलगी वैद्यकीय उपचाराकामी लातूर येथे ऍडमिट होती। सदर पीडितेचा मृत्यू झालेला आहे। त्या अनुषंगाने पीडितेच्या पालकांची तक्रार पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली। त्या अनुषंगाने BNS सेक्शन 74, 75, 106 तसेच पॉक्सो सेक्शन 8/12 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। वेळीच उपचार न मिळाल्याचा पीडितेच्या वडिलांचा आरोप होता। त्या अनुषंगाने तसेच विनयभंगाची जी तक्रार आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला असून त्याचा पुढील तपास आम्ही करत आहोत।